बरं लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 25व्या हप्त्याबद्दल एक मोठी अपडेट आलेली आहे. स्वतः आदितीताई तटकरे यांनी याबद्दल एक मोठं वक्तव्य केलेलं आहे. तर ती लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे. खुशखबर, खुशखबर, खुशखबर असणार आहे. आता लाडक्या बहिणींनो आपल्याला आतुरता लागलेला आहे 25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो, बरोबर? यामध्ये आदितीताई तटकरे यांनी याबद्दल मोठी अपडेट दिलेली आहे. लाडक्या बहिणींनो महिलांसाठी खुशखबर आहे. ₹1500 कधी भेटणार आणि सोबतच हे जे पैसे आहेत तुमच्या अकाउंटला क्रेडिट क्रेडिट होणार याबद्दलची एक मोठी न्यूज आलेली आहे. तत्पूर्वी लाडक्या बहिणींनो, आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना अंतःकरणातून मी आणि माझ्या फॅमिली तर्फे तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक, हार्दिक, हार्दिक शुभेच्छा. तुमचं जीवन भरभराटीचं जावं तुमच्या आयुष्यामध्ये. विठ्ठल आणि मोठा आशीर्वाद द्यावा आणि तुमचं जीवन इथून सुखमय, समृद्धमय जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. तर लाडक्या बहिणींनो, चला काय आहे ती खुशखबर जाणून घेऊयात. बघा लाडक्या बहिणींनो, एक केस गेली होती हायकोर्टमध्ये आणि हायकोर्टमध्ये केस गेल्यानंतर हायकोर्टने सुद्धा आदित्य तटकरे म्हणजे सरकारला काहीतरी सुनावलं होतं. पण त्याच्या बदल्यात या आदित्य तटकरेंनी सरकारला आणि त्या अपोझिट लीडरला आणि हायकोर्टला खूप काही प्रत्युत्तर दिलेलं आहे. तर त्याचं सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत विरोधकांच्या टीकेला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. योजना बंद होणार नसल्याचे स्पष्ट केलेले आहे. बघा, लाडक्या बहिणींनो काय सरळ सांगितलेलं आहे, की आदितीताई तटकरेंनी योजना बंद करणार नाहीयेत. म्हणजे योजना ही सुरूच राहणार आहे. पण याच आदितीताई तटकरेंना माझा एक प्रश्न आहे, की ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी केली नाही, त्यांना डबल ई-के-वाय-सी करण्याची संधी तुम्ही कधी देणार आहेत? ज्या एकल बहिणी होत्या, त्यांना वडील नव्हते, भाऊ नव्हते, पती नव्हते, त्या एकल बहिणींनी काय करावं याबद्दल सुद्धा तुम्ही इथे सांगावं. कारण की असंख्य माझ्या लाडक्या बहिणी अशा आहेत, त्या पात्र असून सुद्धा आता तुमच्या ई-के-वाय-सीच्या प्रक्रियेमुळे त्या अपात्र झालेल्या आहेत. तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच महायुती सरकारची ही योजना महिला सक्षमीकरणासाठी सुरूच राहील. कोणतेही हप्ते चुकले नाहीत असे त्यांनी सांगितले. म्हणजे जे हायकोर्टात गेले होते त्यांना प्रत्युत्तर म्हणून किंवा विरोधी पक्ष त्या लाडकी बहिणी योजनेच्या घेऊन अनेक प्रश्न विचारत होते. त्यामुळे आदित्य तटकरे यांनी हे अत्यंत महत्त्वाचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. मान्य आहे, सगळंच मान्य आहे. पण आदित्य तटकरे तुम्हाला माझी नम्र विनंती आहे, की ज्या बहिणींची आतापर्यंत ई-के-वाय-सी झालेली नाही आहे. काही कारणास्तव त्या एकल होत असल्यामुळे त्यांच्याकडे पतीचे किंवा वडिलांचे डॉक्युमेंट्स उपलब्ध नव्हते. अशा बहिणींसाठी सुद्धा तुम्ही काहीतरी करा. आज आषाढी एकादशी आहे. माझ्या लाडक्या बहिणींकडनं मी तुम्हाला नम्र विनंती करतोय. माहिती माहितीची महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नेहमीच चर्चेत असते. कधी त्यावरून मिळणाऱ्या पैशाच्या मुद्द्यावरून, तर कधी त्यातील गैरप्रकार उघडकीस आल्यामुळे, तर कधी ई-के-वाय-सीच्या मुद्द्यावरून या योजनेतील फसवणुकीचे अनेक प्रकार समोर आले आहेत. अनेकांनी त्याचा गैरफायदा घेत पैसे लाटल्याचीही उघड झाल्यानंतर आता आळा घालण्यासाठी रोखण्यासाठी पडताळणी करण्यात आली होती. अनेक लाभार्थ्यांची नावे त्यातून वगळण्यात आल्यावर कित्येकांना योजनेचा हप्ता आणि दर महिन्याला मिळणे पैसे बंद झाले. मात्र त्यावरून विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आणि ही योजना बंद होणार, लाडक्या बहिणींची गरज संपली, आता ही योजना बंद होऊ शकते असे म्हणण्यास सुरुवात केली. मात्र सरकारकडून यावर स्पष्टीकरण देण्यात येत असून लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पुन्हा स्पष्ट केलेलं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, ही ज्याही तुम्ही बहिणी आता पात्र ठरलेल्या आहेत त्यांच्यासाठी तर आनंदाची बातमी आहे. कारण ही योजना आता कधीच बंद होणार नाही असं आदित्य तटकरेंनी म्हटलं. पण प्रॉब्लेम असा आहे, की ज्या बहिणींची ई-के-वाय-सी झाली नाहीये, ज्या बहिणी एकल आहे, त्या बहिणींचं का किंवा सरकारच्या चुकीमुळे त्या लाडक्या बहिणी आपली ई-के-वाय-सी करू शकले नाहीत. त्या बहिणींसाठी सरकारने एकदा तरी विचार करावा आणि त्या बहिणींना योजनेमध्ये अपात्र आहे आता तर त्यांना पात्र करून घ्यावं. एवढीच माझी नम्र कळकळीची विनंती आहे सरकारकडे. तसंच लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिल्यानंतरही त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. आज लाडक्या बहिणींचा पुळका येऊ शकत नाही असे त्यांनी सुनावले. बघा, त्यानंतर अजून काय म्हणालात त्या बघू. लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी जी टीका होते, ती मी गांभीर्याने घेत नाही. ही योजना आणूच नका, शासनाचे नुकसान होईल या शब्दात विरोधकांनी लाडकी बहीण योजना सुरू असताना विरोध केला होता. काही मंडळी तर उच्च न्यायालयात देखील गेली होती. त्यामुळे ज्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे, त्यांना आज लाडक्या बहिणीचा पुळका येऊ शकत नाही. म्हणजे काय, काही विरोधकांनी जेव्हा ही योजना चालू करणार होते, तेव्हाच विरोध केला होता, की बाबा देऊ नका कारण की याच्यामुळे महाराष्ट्र सरकारचं नुकसान होते. मलाही असं कधी-मध्ये वाटतं लाडक्या बहिणींनो, की तुम्ही विचार करा, की इतका पैसा या योजनेसाठी लावला जातो. तेवढाच जर पैसा महाराष्ट्रामध्ये रोजगार निर्मितीसाठी लावला जाईल, तुमच्या आरोग्यासाठी लावला जाईल, महाराष्ट्रामध्ये शिक्षण व्यवस्था योग्य पद्धतीने व्हावी यासाठी लावला जाईल, पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर यासाठी लावला जाईल. तर विचार करा, याच्या माध्यमातून रोजगार निर्माण होईल. रोजगारामधून तुम्हाला जास्त 1500च मिळण्यापेक्षा तुम्हाला जास्त पैसे मिळतील. चांगलं एज्युकेशन आपल्या मुलांना मिळतील, पालकांना मिळतील, आहे की नाही? याच्या माध्यमातून आपला महाराष्ट्राचा विकास होऊ शकतो, असं माझं वैयक्तिक मत आहे. पण सरकार देत आहे, आपलेच पैसे सरकार तर लुटणारच आहे. तर आपले पैसे आपल्याला का नाही? असंही माझं दुसरं मत आहे. जेव्हा चांगलं काम आपण करत असतो, तेव्हा सरकारवर टीका होत राहणारच. विरोधक म्हटल्यावर टीका करणार, असंही त्या म्हणाल्या. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार. अत्यंत महत्त्वाचा बद्दल यांनी सांगितलंय. याच्यावर 4 ते 5 वेळा सांगितलं आहे, की लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. शासकीय योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवाव्यात एकच महायुतीचे धोरण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सर्वांच्या नेतृत्वामध्ये लाडकी बहीण योजना कायम सुरूच ठेवणार आहोत, असंही आदी तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. यंदा अधिवेशनामध्ये आम्ही महिला शेतकऱ्यांसाठी धोरण आणले, ते महिलांपर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. लखपती दीदी असेल किंवा इतर योजना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून महिला सक्षम करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. लाडकी बहीण योजनेची एकही हप्ता चुकवलेला नाही. जर एखाद्या महिन्यात चुकलेला असेल, तर पुढच्या महिन्यात 2 महिन्याचे पैसे मिळालेले आहेत, असंही त्यांनी मिळाले. येस, याबद्दल दुमत नाही आहे. आदित्य तटकरे तुम्ही जे बोललात ते अगदी बरोबर आहे. पण तुम्ही 2 वर्ष झाले ही योजना सुरू ठेवली. याच्यात आम्हाला काहीच म्हणायचं नाही. आम्ही तर तुम्हाला सपोर्टच करतो. पण ज्या बहिणींची ई-के-वाय-सी रखडलेली आहे, त्या बहिणी पात्र असून सुद्धा त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे. ज्या बहिणी एकल आहेत, अशा बहिणींना तुम्ही फक्त आणि फक्त एक संधी द्या. त्यांचीही ई-के-वाय-सी करून घ्या आणि त्याच्या माध्यमातून त्यांचा लाभ पुन्हा सुरळीत सुरू करा. एवढीच माझी कळकळीची विनंती आहे आदिताई तुम्हाला. लाडकी बहीण आदिताईंनी जे काही वक्तव्य दिलं याबद्दल आपण त्यांचा कृतज्ञ राहू. त्यांनी आय होप की आता तुमचा जो हप्ता आहे तो कधीच बंद होणार नाही. पण त्यांनी जे म्हटलेलं आहे की बाबा दरवर्षी ई-के-वाय-सी होणारच. त्याच्या माध्यमातून ई-के-वाय-सी नंतर ज्या लाडक्या बहिणी पात्र होतील त्यांनाच पैसे मिळतील. तर म्हणून ती लवकरात लवकर सुरू करावी आणि ज्या बहिणींनी आतापर्यंत ई-के-वाय-सी केली नाही किंवा एकल बहिणी आहेत, त्यांनाही लवकरात लवकर ई-के-वाय-सीमध्ये पात्र करून त्यांचाही लाभ सुरळीत चालू करावा एवढी मागणी करतो. लाडक्या बहिणींनो तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की जो येणारा पुढचा महिना आहे ऑगस्टचा आणि या ऑगस्टमध्ये जुलै आणि ऑगस्टचे पैसे एकत्र मिळावे का? कारण की रक्षाबंधन आहे. तर रक्षाबंधनानिमित्त जुलै आणि ऑगस्टचे 3,000 एकत्र मिळावे का? वाटतं का तुम्हाला? तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.